नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, डॉक्टर आणि रुग्ण यांचं नातं खरं तर कसं असायला हवं, कसं असावं, कसं असलं पाहिजे. कारण रुग्णाची डॉक्टरवर खरं तर रुग्णाचा विश्वास असतो असं म्हणण्यापेक्षाही डॉक्टरवर श्रद्धा असते. रुग्ण पूर्णपणे विश्वास टाकून किंबहुना श्रद्धा ठेवून डॉक्टरकडे जात असतो. आपल्याला बरं वाटणारच असं त्या रुग्णाची श्रद्धा असते आणि खात्री असते, त्याला विश्वास असतो. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की मोकळेपणा असावा. स्वभावात त्यांच्या इतका मोकळेपणा असावा की रुग्ण आणि डॉक्टर सगळं सांगितलंच पाहिजे. खरं हा तर एक भाग झाला, पण डॉक्टरने रुग्णाला पहिली गोष्ट म्हणजे विश्वास दिला पाहिजे. डॉक्टरचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे आणि त्याने अगदी सहजगत्ते रुग्णाशी बोललं पाहिजे, बातचीत केली पाहिजे. रुग्णाला कितीही मोठा आजार असो तो जाणवून देता कामा नये. किंबहुना त्याला अगदी स्पष्टपणे सांगून त्याचं मनोधैर्य खचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ही डॉक्टरने काळजी घ्यावी लागते. अर्थात डॉक्टर ह्या पेशामध्ये सेवाभाव आहे, तिथे प्रामाणिकपणा आहे, नीतिमत्ता आहे, ते आपण गृहीत धरतोच की डॉक्टर म्हणजे प्रामाणिक असणार, नीतिमान असणार. तो भाग वेगळा झाला सचोटीचे. आणि अनेक डॉक्टर असे खरं तर आहेतच, खेड्यापाड्यात असे सेवा करणारे डॉक्टर हे अत्यंत सचोटीचे, प्रामाणिक, कष्टाळू हे आहेतच. पण त्याच्यापेक्षा मुख्य मुद्दा कोणता आहे तर डॉक्टरचा चेहरा हा अनेक पेशंट होतात की डॉक्टर हा वृक्ष नसावा. त्यांच्याकडे गेल्यावरती वृक्ष काही बोलत नाहीत, नीट बोलत नाहीत. एखादा डॉक्टर उर्मटपणे बोलतो किंवा रागाने बोलतो तर समोरच्या पेशंटने सहन होत नाही, तो मोठ्या श्रद्धेने त्याकडे गेलेला असतो. तो ह्यापेक्षा डॉक्टर हा हसतमुख असला पाहिजे. अनेक डॉक्टर असे असतात ते हसतमुख असतात. हसण्याने त्या डॉक्टरच्या चेहऱ्यावरील हास्याने पेशंटचा अर्धा आजार पळून जातो. ह्याचं कारण पेशंटची, रुग्णाची डॉक्टरवर श्रद्धा असते. त्यामुळे असे डॉक्टर अनेक असतात की ते नुसते पेशंटशी त्यांनी गप्पा मारल्या, आधी त्याच्याविषयी त्या 2 मिनटं तरी गप्पा मारतात, ते त्याच्या घरची माहिती जाणून घेतात, त्याच्या आजाराविषयी काही बोलतच नाहीत. स्वतः माझ्या लहानपणी असे एक डॉक्टर होते, मी त्यांच्याकडे गेलो की ते म्हणायचे, डॉक्टर साहेब मला असं झालं आहे. ते म्हणायचे, अरे तुला काय झालं, तुला काहीच झालेलं नाही. आणि खरंच मग तपासायचे आणि ते गोळ्या द्यायचे की औषध द्यायची, त्यांनी मला 100% बरं वाटायचं. म्हणजे माझी त्यांच्यावर श्रद्धा होती. हा भाग झाला. श्रद्धेने मनुष्याचा आजार निम्मा तरी बरा होतो, मग त्याला मानसिक दिलासा मिळतो. परंतु सुरुवातीला मग डॉक्टरचं हसणं, मोकळेपणाने बोलणं, त्या पेशंटची, रुग्णाची चौकशी करणं, त्याला आधार देणं, मानसिक आधार देणं, त्याला धीर देणं, ह्या प्राथमिक गोष्टी असतात. त्यामुळे तुम्ही डॉक्टर आणि रुग्णाला पहिली गोष्ट काय आहे तो त्याच्याशी मोकळेपणाने गप्पा मारला पाहिजे आणि त्याचा विश्वास हा वाढेल असं वर्तन त्याचं असलं पाहिजे की समोरच्याचा आपल्यावर विश्वास बसला पाहिजे, श्रद्धा आपल्यावर असली पाहिजे त्याची. आणि ती श्रद्धा असते, रुग्णाची श्रद्धा ही असते. तो फार विश्वासाने आलेला असतो, अपेक्षेने आलेला असतो. आता काही वेळेला पेशंट, रुग्ण बरा होत नाही, हा भाग वेगळा. रुग्ण काही वेळेला समजा यांच्या ह्यानी बरा नाही झाला, ठरलेल्या डॉक्टरच्या औषधांनी बरा नाही झाला, तरीही त्याला फार चांगल्या भाषेत ते सांगितलं पाहिजे, दुसरीकडे सल्ला दिला पाहिजे. आणि त्यामध्ये काही गुंतागुंत असता कामा नये. जे असेल ते सरळ मार्गी त्याला सांगितलं पाहिजे. अशानेच हा जो व्यवसाय आहे, डॉक्टरचे पेशे आहे, तो सेवा व्यवसाय करतो आहे. तो सेवा भागाचा आहे. डॉक्टर ही सेवा आहे, सेवा कार्याचा भाग आहे खरं तर त्याच्यावरची श्रद्धा आताची विश्वास ढासळत चाललेला आहे. तो कसा वाढेल तर ह्या विश्वासानं वर्तणुकीने, त्यानंतर हसतमुख स्वभावाने, खेळीमेळीच्या वातावरणाने तो विश्वास वाढणार आहे. आणि ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात की तुम्ही समोरच्या पेशंटला कसे तुम्ही हाताळताय, रुग्णाला तुम्ही कसे हाताळताय, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. आता एक 10 वर्ष झाली ह्या गोष्टी, 10-12 वर्ष झाली, माझ्याकडे माझे एक मित्र आले आणि ते मला सांगायला लागले. अचानक ते थोडं टेन्शनला दिसले. ते मला म्हणाले, बापूशेठ मी आमच्या डॉक्टरकडे जाऊन आलो आणि त्यांनी सांगितलं मला की तुम्ही घरी जा. ते मग तपासलं आणि सांगितलं की तुम्ही घरी जा, आता तुम्ही 3 दिवसात तुम्ही मरणार आहात.
असं त्यांनी सांगितलं सरळ त्या डॉक्टरनी. तर मग मी त्यांना सांगितलं तुम्हाला काही होणार नाही आहे, तुम्ही 3 दिवस काय अजून 30 वर्ष जगाल. आणि ह्या गोष्टीला आता 10-12 वर्ष होऊन गेली. पण तो असं जर त्या पेशंटच्या मनात भीती निर्माण झाली तर त्या आजारापेक्षा या भीतीनेच घाबरूनच तो मनुष्य जाईल. त्यामुळे पहिली गोष्ट काय आहे, रुग्णाला काय डॉक्टरकडे लागते तर विश्वास, की तुला मोठा आजार झालेला नाही, तुला काहीच झालेलं नाही, तू बरा आहेस. मग की तू घाबरलेला आहेस ते तुझ्या मनातनं काढून टाक, तुला आजार झाला हे मनातनं काढून टाक. ही पहिली गोष्ट आहे. त्या डॉक्टरने पहिली गोष्ट म्हणजे समोरच्याला सहजपणे हाताळणं. समोरचा दबावाखालीच असणार आहे, दडपणाखालीच असणार आहे, टेन्शनमध्येच असणार आहे, आपल्याला काय झाले नक्की. मग ते डॉक्टरने गांभीर्याने घ्यायचं नाही आहे, त्याचं तपासणे गांभीर्याने घ्यायचं आहे, पण गंभीर व्हायचं नाही. ह्याच्याकडे मग समोरचा पेशंट रुग्ण आहे तो गंभीर होणार आहे. त्यामुळे त्याचा आजार हा त्याला सांगायचं झालं होतं त्याच्या नातेवाईकाला, तो सहजपणे सांगितलं पाहिजे. त्याच्या मनावर त्याचा परिणाम होणार नाही, मनावर आघात होणार नाही, आणि हसत खेळत उपचार झाले पाहिजेत. त्यामुळे असे अनेक डॉक्टर हेही पाहिलेले आहेत मी, की ज्यांच्याकडे रुग्ण गेल्यावर 100% बरा होतो, की त्यांनी काही गोळ्या दिल्या, इंजेक्शन दिलं, की तो रुग्ण बरा होतो. त्याला कोणताही आजार झालेला असो, अगदी असाध्य आजार सोडून देऊ आपण, पण तरीही अनेक वेळा काही थकवा येतो, समजा अंग दुखत असतं, ताप सर्दी खोकला आलेला असतो. अशा वेळेला डॉक्टरला गेला की त्याचं एक इंजेक्शन दिलं की ते पेशंट लगेच तो बरा होतो. पण ह्यामध्ये त्या रुग्णाची त्या डॉक्टर असलेली श्रद्धा, विश्वास, आणि डॉक्टरही विश्वासपूर्वक श्रद्धापूर्वक त्या श्रद्धाला आणि विश्वासाला जागून त्या रुग्णाला देत असलेली ट्रीटमेंट किंवा वागणूक, त्यामुळेच तो रुग्ण बरा होत असतो. त्यामुळे रुग्ण बरा होण्यामध्ये ह्या गोष्टी, विश्वासार्हता, म्हणजे ह्या डॉक्टर ह्या पेशामध्ये विश्वासार्हता ही फार मोठी गोष्ट आहे. कारण डॉक्टर रुग्णाची श्रद्धा असते, विश्वासाच्या पलीकडे श्रद्धा असते, तो फार अपेक्षेने आलेला असतो. तेव्हा त्यामध्ये पहिली हीच गोष्ट आहे की त्याच्या मनावरचं, रुग्णाच्या मनावरचं दडपण दूर करणं, हसत खेळत त्याच्याशी बोलणं, तिथे विनोद करणं, फार गंभीरतेने न घेणं, आणि त्याच्या मनावरचं ओझं, रुग्णाच्या मनावरचं ओझं हे दूर करणं. ह्याचं कारण निम्मा आजार माणसाचा हा डॉक्टर त्याच्याशी हसत खेळत बोलण्याने बरा होत असतो. आणि मगच तो तुमच्या उपचाराला योग्य प्रकारे त्याचे शरीर, त्या रुग्णाचं शरीर योग्य प्रकारे साथ देत असतं. त्यामुळे हे सेवा कार्य आहे. ह्यामध्ये रुग्णाची सेवा करण्याचं भाग्य हे डॉक्टरला मिळत असतं. आणि नक्कीच त्यांच्या आशीर्वाद म्हणूनच समाजामध्ये डॉक्टर म्हणजे वैद्य, म्हणजे आयुर्वेदिक पण असतील, त्यामध्ये ह्या सगळ्यांना खूप मान आहे, यांच्याविषयी खूप आदर असतो. बाकी शेतात काम करणारे आहेत, पण डॉक्टरविषयी फार मोठा आदर असतो. आणि खेड्यापाड्यातील डॉक्टर हे खरंच, म्हणजे आत्ता सैड रस्ते आहेत किंवा वीज आहे, सगळं आहे, आता रस्ते आहेत, गाडी जाते थेट घरापर्यंत खेड्यापाड्यांमध्ये. पूर्वी मात्र असं काहीही नव्हतं. पण डॉक्टर हातात बॅटरीच्याही पूर्वी कंदील घेऊन डॉक्टर रात्री 12-12 वाजता रुग्णाला तपासायला गेलेले. नंतर पैसे किती मिळायचे डॉक्टरला? खरं तर त्या काळात लोकांकडे पैसेच नसायचे. अगदी 5-10 रुपये म्हणजे खूप झाले, 20 रुपये म्हणजे खूप झाले. पण अशातही पूर्वी डॉक्टरांनी सेवा बजावलेली आहे, खेड्यापाड्यातल्या रुग्णांची सेवा केलेली आहे. आणि खरंच या डॉक्टरांनी जे प्रेम मिळवलं आणि आशीर्वाद मिळवले लोकांचे, ते अमूल्य होते. असे डॉक्टर आजही आहेत. तेव्हा पेशंट, रुग्ण, तो डॉक्टर कसा हाताळतोय हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि तो डॉक्टरच्या चेहऱ्यावरचं हास्य हे रुग्णाचा अर्धा आजार बरा करत असतो. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकूया द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.